मुस्लिम मतांसाठी ठाकरेंनी लांगुल चालन सुरू केलेला आहे असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। टिपू सुलतान जयंती साजरी करत आहेत, अल्लाहू अकबरचे नारे दिले जात आहेत। वोट जिहादच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरेंवर या शब्दातून हल्लाबोल केलाय। वोट जिहादच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत। मुस्लिम मतांसाठी ठाकरेंकडून लांगुल चालन सुरू झालेलं आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी TV9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीमध्ये ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। टिपू सुलतान जयंती साजरी केली जाते, अल्लाहू अकबरचे नारे दिले जात आहेत अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंच्या लक्षात ज्यावेळी आलं की मुंबईमध्ये आपला मराठी टक्का, आपल्याला मिळणारे मतं हे कमी झाले आहेत, आपल्याला याची भरपाई कुठनं करता येईल, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांवर आपण जर लांगुल चालन केलं, त्यांना पायगळ्या घातल्या आणि त्यांच्या पायावर लोळलो तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी हे डेफिसिट भरून काढता येईल। आणि म्हणून मग त्यांनी जाणीवपूर्वक सुरू केलं। मग टिपू सुलतान जयंती साजरी करणे, शिवसेनेच्या मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबादचे नारे देणे, त्यांच्या रॅलीमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देणे, इथपर्यंत म्हणजे हे तर चुकीचं आहेच, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी खपवून घेतलंच नसतं। आता त्यांचं लांगुल चालन या स्तराला पोचलं। मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी हा त्यांचा स्टार प्रचारक त्यांच्यासोबत प्रचार करताना दिसतोय। आणि त्याही पलीकडे मला सांगा, उद्धव ठाकरेंच्या उबाठा सेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे, शरम वाटली पाहिजे। अरे कोणाचे सुपुत्र आहोत आपण आणि पाकिस्तानचे झेंडे घेऊन, आणि साधा एक निषेधाचा शब्द नाही आहे किंवा त्याचं क्लॅरिफिकेशन देखील नाही आहे। म्हणजे हे जे काही लांगुल चालन त्यांनी सुरू केलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय। जमात बोलवली, जमात, आणि जमातीमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रमुख यांनी भाषण केलं। आणि कुठे केलं? इकडे तिकडे नाही, पुण्यामध्ये केलं। त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं उमेदवार कोण आहे पाहू नका, तो कुठल्या समाजाचा आहे पाहू नका, आपल्याला फक्त मोदींना हरवायचं आहे। मोदींना हरवण्याकरता समोर मुस्लिम उमेदवार असेल आणि नॉन मुस्लिम मोदींना हरवणार असेल तर नॉन मुस्लिमला वोट द्या, कुठल्या पक्षाचा आहे पाहू नका, जो पक्ष मोदींना हरवेल त्याला वोट द्या। आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही फतवा देतो आहे, बारामतीमध्ये सुप्रिया सुळेला द्या, पुण्यामध्ये धनगेकरला द्या, अशी नावं त्या ठिकाणी वाचून दाखवली। अशा प्रकारचे फतवे यापूर्वी निघत नव्हते।